हॅलो गाईज, आज फायनली आम्ही नागेश्वरीला चाललो ट्रॅकिंगला आणि आमच्या सोबत आज नाना शिंदे, विशाल राजवर, अंकित शर्मा आणि मागे आपली 3 पोरं अजून येतात. गौरव मोहिते, सूरज गाडगे आणि त्याचा एक जयगडचा मित्र. मामी निसर्ग किती छान आहे. दमदार गाडी स्प्लेंडर, मायलेज का बाप. आणि हा बघा आरसीओ का बाप, गाडगे बाबा. तू घे ना, फिरव. माझ्याकडेच मोबाईल आहे फक्त. अरे मी टाकतो, फिरव. अरे फिरव. अरे अंकित भाई, नानू गाडगे लावू. रास्ता विसरलोय, आम्हाला लागला पालीनाथ. मी तिकडनंच गेलो. अरे पाली इकडे कुठे मागे. अरे तू घे ना, मी सांगतोय घे. हे विचारा हे. अरे मॅप लावा ना कोणीतरी. अरे हा बघा आता गाईज आपण देवदर्शनला चाललोय आणि नाना इथे बदतमीज आहे, घाण शिवी घालायला लागलाय. बघू शकता तुम्ही किती चांगला आहे. हा बे लावडं काय इथं लावड्या 10 एका झाडाखाली बसू. आणि आता आपण चाललोय निसर्गाच्या गोदीत नागेश्वरी. वातावरण पण खूप छान आहे. सेल्फी स्टिक वगैरे आणलाय. वाघाचं वाघ दिसला गाईज. ते गाडी चढवू शकतात की काय, कारण का त्यांची स्प्लेंडर आहे. स्प्लेंडर चढू शकते काहीच. भले आमच्याकडे बुलेट आहे पण आम्ही स्प्लेंडरला कमी नाही समजत. आम्ही पण आमचा अर्धा जीवनातला प्रवास त्यावरच काढलाय. काकी लोक बघा उभी आहेत. बघू शकता निसर्गातून वाहते. पाऊस पण थोडा थोडा पडायला लागलाय. त्याच ब्रिजवरनं जायचं आपल्याला. हा नानू दिसतो ना, तिला मारायची वाटते त्याला. आडवे घ्या. निसर्ग किती छान आहे. तुम्ही पण या निसर्गात सामील व्हा. तो समोरचा डोंगर चढायचा दिसतोय तो. वाव गाईस, तुम्ही बघू शकता. आपल्याला तो मधला चढायचा आहे. हा दिसत नाही तो दुखत, पण आपल्याला तोच चढायची आहे.
बस माझी घाण पट्टी जो पावसाचा उतरत स्प्लेंडरवर बघा गाईज आम्ही टोटल 36 किलोमीटर कव्हर करतोय तरीसुद्धा स्प्लेंडर काय हार नाही मला तर प्लेन आहे. प्लेन रस्ता आहे चढ आहे ऑब्स्टेकल्स येतात मध्ये हे बघा मध्ये झाड येतोय आणि रोड बघू शकता किती कव्हर झालाय पूर्ण झाड आहे हो ना आपण गेल्या वेळी आलेलो तेव्हा पण आता चांगला गेली नाही त्याची वा होऊ शकता गाईज आता आम्ही नागेश्वरीच्या पायऱ्या खाली आलोय मग आता इथून आपली चढाई सुरू होणार गँग मेंबर सर्व इकडे आहे अंकितने काटे आणला ना हे गँग मेंबर लगेच इकडे या तो गाईज बघू शकता आपले गँग मेंबर सर्व इकडे आहेत आणि अंकित बघा आपल्याला काठी घेऊन आला ओय! काठी भेटली आता सर्वांनी सुरू करायची इकडे आपली आता आपण निघालो चढाई करायला हर हर महादेव बाप्पा हे चला 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 ये! थांबणार नाही आता अरे हमारे कैप्टन अंकित शर्मा यस ओके सर यस सर Yes, sir, we believe in our mindset, but that guy believe in strength and stamina. भारी कसं वाटतं तुम्हाला चढाई करून बहुत दिनों बाद ऐसी कसरतें मेहनत करने को मिल रही है क्योंकि हमने अपना पूरा प्रवास लोकल ट्रेन में किया है जो बैठ के ही होता था एसी ट्रेन जिसकी वजह से हमारी जो मसल्स है वो मांसपेशियां आलसी हो चुकी हैं जिन्हें चलने में तकलीफ हो रही है तो आप देख सकते हैं हमें कितनी तकलीफ हो रही चढ़ने में और बाकी के जो लोग हैं हमारे पीछे शिक्षम होते कितनी तेजी से चढ़ाई कर रहे हैं मेरी सांस फूल रही है क्या पता मुझे CPR की जरूरत भी पड़ जाए और मैंने कुछ खाद्य पदार्थ लाए हैं ये साले ब्रेक लेने का नाम नहीं ले रहे इनकी मैया नाचे शहीद नानू गाड़ी के वारा बघा किती जोरात येतोय गाईज विशाल एक दोन उभे पण ORS लागलेला कोणाचा पागल बघा बगीरा साला बगीरा काय हरकत करतोय बघू शकता धुकं एवढी आहेत आणि वर एक्सप्रेस फोटो
फोटो काढ. फोटो काढ. आडवीच पाहिजे ना. हे मारू नको रे नाना. व्ह्यू फायनली आम्ही वर आलो आहे. काही कोल्हापूरमधून माणूस आला काय आता आपण बघू शकतो वारा किती लय स्पीड मिळतोय एवढा की आमच्या गालावर थोडं डायरेक्ट ते पाणी वाजता येत. तो आता थोडासा वेळ आमचे नाना शेड बघा. नाना शेड कसा वाटतंय. गेला पण वाया गेला. वाया गेली 3 वाजता उठून ही जायला नसते मला. तरी सुद्धा आम्ही इथपर्यंत चाललोय. 3,000 फूट आणि आम्ही 3,000 फूट चाललोय. आता तुम्हाला दाखवतोय डायरेक्ट म्हणजे खाली पूर्ण धुकं दिसतोय. पूर्ण ढग आहे. पाणी वारा इतका आहे खालचं पाणी येते. तो फायनली आम्ही आलो आहोत. दर्शन चालू आहे आता आपला. कसं वाटतं इथे कोल्हापूरच्या मित्राला. मुंबई घाटकोपर आयदार आम्ही natural feature. You can't express your feeling that you can hear. Okay. So we can see here that our Nana is उभा राहा. आता इथेच मग इथेच राहा ना. जास्त आहे पण वतन ना.